तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं सेकंड पार्टमध्ये आपण वरती दर्शनाला जाणार आहोत। पहिल्या पार्टमध्ये आपण पायरीपर्यंत आलो होतो। तर आपला सेकंड पार्ट इथून पुढे चालू होत आहे। जर कोणी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन पण दाबून द्या। असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर हे इथं आहे सप्तशृंगी मातेची कमान। इथून वरती पूर्ण पायऱ्या चढाव्या लागतात। या कमानीपर्यंत जायचं आहे आपल्याला। तर चला व्हिडिओ जास्त टाइमपास न करता निघूयात आपल्या पुढे। श्री सप्तशृंगी मातेचं मंदिर हे नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर तर शिर्डीपासून 134 किलोमीटर अंतरावरती आहे। हे मंदिर समुद्रसपाटीपासून 4659 फूट उंचीवर असलेल्या 7 शिखरांनी वेढलेल्या टेकडीवर वसलेले आहे। महाराष्ट्रातील 3 शाश्वत शक्तिपीठांपैकी अर्धपीठ मानले जाणारे हे देवीचे मंदिर आहे। येथील देवींची आकृती सुमारे 8 फूट उंच आहे, जी नैसर्गिक खडकात कोरलेले आहे। सप्तशृंगीगड हे देवी भक्तांचे निवासस्थान आहे। सप्तशृंगीगड शिंगे पर्वत शिखराचे प्रतिनिधित्व करते आणि नांदोरी गाव हे सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे। स्वरा पोच दे। चालला होता आमच्या फॅमिलीचा फोटोशूट झाला आता आमचा वाला। आम्ही आता वरती चाललो। हे पहा जागेवर चढाई, सरळ वरती जायचं। डोक्यावर मंदिर आहे। हो पडलं होतं खाली पोहोचला ना व्हिडिओ एवढे इम्पॉर्टंट नाही। वरती गेल्या का ना व्हिडिओ येतो निघा ना। काजल उलट राहिली व्हिडिओ नको काढू। काल मावशी आडत होती गाडीत। मोबाईल बंद करा। तर हे फक्त भक्तांचं निवासस्थान नसून येथील टेकडींवर औषधी महत्त्व असलेल्या अनेक वनस्पती आहेत। येथे कलीकुंड, सूर्यकुंड, दत्तात्रेय कुंड असे अनेक तलाव आहेत। येथील पायऱ्यांवरती चढताना आपण एक विशेष प्रकारची काळजी घेतली पाहिजे। आपल्या हातामध्ये काय खायप्याचे सामान असेल ते आपण खालीच ठेवून यावे, कारण की येथील माकडे इतके येड्यासारखे करतात, हातापायाला चावण्याची भीती असते। आम्ही आता पहिली पायरी चढलो, आमची माणसं थकले गर्दी सगळे थकले। धापा टाकू राहिले सगळे धापा टाकू राहिले। एकच पायरी चढलेलो आज तशी। अजून वरती अजून वेगळेच हाल होणार आहेत। इथं एवढे हाल झालेले। हे पहा इकडून नजारा खा दिसतो। लटलट करून राहिली पाय एवढ्या लवकर। एवढ्या लवकर लटलट केलं म्हणले मग अवघडच होईल। वरती जायचंय अजून। इथंच पाहिजे लटलट करून राहिली। दीड भाऊ पण आला आता। आमचे पाय इथंच लटलट करून राहिले हो। सरळ चढाई एकदम चढाई, सरळ चढायचं एकदम सरळ। पाय थरथर करून राहिलेत म्हणजे जंगल पाय इकडं कसं। चला स्वरूप मंदिराच्या समोरच पूर्वेला खोल खंदकाने विभागलेला मार्कंडेय आपल्या हयातीत देवीच्या मनोरंजनासाठी पुराणांचे पठण करत असे। डायरेक्ट वरती गेल्यावर व्हिडिओ काढतो, वरती पळून जातो। इथं थांबायचंय सगळ्यांना। व्ह्यू कसा आहे? पुरा वर गेलं
तर मित्रांनो, वरती गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा व्ह्यू पाहायला मिळतो. आता तरी उन्हाळा आहे, कडक उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला या ठिकाणी असा थंडावा पाहायला मिळतो. आणि पावसाळा जर असला तर या ठिकाणी खूप छान वातावरण असते. असेही म्हटले जाते की जेव्हा राक्षस राजा महिषासूर जंगलात उपद्रव करत होता तेव्हा देवता आणि लोकांनी दुर्गेला राक्षसाचा वध करण्यास सांगितले. त्यानंतर 18 शस्त्रधारी सप्तशृंगी देवीने दुर्गेचे रूप धारण महिषासुराचा वध केला आणि तेव्हापासून तिला महिषासूर मर्दिनी असेही म्हटले जातात. महिषासूर म्हशीच्या रूपात होता. टेकडीच्या पायथ्याशी जिथून पायऱ्या सुरू होतात तेथे दगडाच्या रूपात बनलेले म्हशीचे डोके हे महिषासूर राक्षसाचे असले मानले जाते. काढून घे ना, काढ ना मग काय पाहिजे. ते चालताना सर्वात पहिली लागते जय श्रीरामांचं मंदिर. इथं व्हिडिओ काढण्यात मनाई आहे, पण आम्ही कुठं ऐकत असतो का तेव्हा. रामांच्या मंदिरापासून हा लागतो 8वा टप्पा, 8 नंबर शिडी. इथून वरती अजून 8 शिड्या, 8. सोर चाल कुठे स्वारा पेडा 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 त्यांना पेढे धारा तरी चालू यांच्यावाला. यांच्या पकडा पकडी चाललंय पळापळी. पोरगी पाहिजे वर पळत चालली. आम्ही आता पळून पळून जाणार आहे. पळ सोरे पळ. स्वरा पण पळू राहिली. दम नागडा थांब आता इथं. मग थांब थांब पळू नको. स्वराला वरती आल्यावर 4 नंबर पायरीला लागतं राधाकृष्ण मंदिर. राधाकृष्णांचं मंदिर आहे तिथं. आता समोर 1 नंबर व्ह्यू दिसू राहिला. इथं तुम्हाला व्ह्यू दाखवतो पहा. व्ह्यू पोरगी पहा व्ह्यू कसा दिसू राहिला इथून. तरी पण आता उन्हाळ्यात चालू आहे. जर पावसाळा असताना त्याच्यापेक्षा जबरदस्त हे समोरचे कोणताच म्हणजे कोणताच डोंगर दिसणार नाही तुम्हाला. कोणता डोंगर नाही दिसणार पाऊस जर असला तर. आता आम्ही कडक उन्हाळ्यामध्ये आलेलो आहे. काजल तुला आवाज देऊ राहील. पावसाळ्यात जर आलो ना तर काहीच दिसणार नाही. कशी माकडावाने टुन्नक टुन्नक उड्या मारती राहिली. पायी स्वारा कशी उड्या मारती. अजिबात थाकाना वय लहान पिढू कसं उड्या मारताय पा. तर 2 नंबर बाहेर लागतं गणपतीचं मंदिर. हे पहा इकडून आपलं इथून लिफ्ट वरती येतं. इथून लिफ्टला बसायला जागा आहे. लिफ्टच्या मशीन आहे तिथं. हे पहा अशा प्रकारच्या लिफ्ट. तिथं त्यांचा ड्रायव्हर आहे, लिफ्ट ड्रायव्हर. वरती जायची काय तर नुसतं चाललंय चालला ना चालला ना चालला ना. तर वरती व्हिडिओ काढण्यात मनाई तरी पण तिथपर्यंत व्हिडिओ काढता येईल. तिथपर्यंत आम्ही काढणार आहे. वरती जिथं म्हणतील थांबवा तिथं आम्ही बंद करून टाकू. तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो. आम्ही आता मंदिरात पोहोचलेलो आहे वरती. तरी पण इथं व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. तर आम्ही कुठं ऐकत असतो सांगायला. आपण ऐकतो कुठं काढणार म्हणजे काढणारच व्हिडिओ आले. हे पहा मंदिर. तर देवीचा आता आरतीची वेळ झालेली आहे. आरतीची वेळ झालेली त्याच्यामुळे तिथं देवीचा साथ चालू आहे.
आरामात झोपलेला इथं आराम करून राहिला कुत्रे. डॉगी डॉन झोपला का मस्त डॉगी डॉन. ए अरे सारा इथं एक डॉगी डॉन झोपलेला आहे. ए डॉगी डॉन झोप नाही झाली का रात्री. हे पहा देवी थोडं झूम करून दाखवतो. पहा देवी दिसते का. देवींचा साथ चालू आहे आता. आरती होणार आहे. तुम्हाला गुपचूप गुपचूप आरतीचा व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला. देवींचा साथ झालेला आहे. ही काळी गागू राहिली. मला व्हिडिओ काढू देत नाही. दर्शन झालं का व्यवस्थित. कसं झालं. गर्दी होती का मावशी. व्यवस्थित दर्शन झालं का तुमचं वालं. गर्दी होती का. तुमचं कपाळ एवढं काऊन भरलं. जत्राला गेलते का. तुमचं व्यवस्थित दर्शन झालं का. नाही रे दर्शन आयो आयो नाही रे दर्शन. तर आता इथं पाकिस्तानवर बॉम्ब फेकायची स्पर्धा चालू झालेली होती. इथं तर भूकंप येऊ राहिला. पा किती केलं तर माकडं माकडं तर राहते. पाकुड बसलेलं तेव्हा ती किती केलं तर ती माकडं माकडच होणार. पाय एक कुठं बसलेला आहे शहाणा. हे पाय एक माकड कुठं बसलेले गेला व पळून. आमची बॉम्ब लावानी फोटो काढ राहिला. पाय जाळी वरून दगडा बिगडा पडू नये म्हणून दगडा बिगडा. चला तुम्हाला एक सेल्फी पॉइंट दाखवतो. याच्या समोर तुम्हाला पायऱ्या दिसत आहे. तर पूर्वी या पायऱ्यांनी सर्व लोक प्रदक्षिणा घालत असतात. तर डोंगराला प्रदक्षिणा घालण्याचे कारण असे की या देवीची आकृती या डोंगरातच कोरण्यात आलेली आहे. इथं सेल्फी पॉइंट आहे. पायांच्या मारा मारा चालल्यात. कुठं आले रे इकडे. तेव्हा तो पिल्लू पाहते पिल्लू. कोण आले बोर खायला आले. मारा मारा होईल त्यांच्या वाल्या. चला पिशा पाहू राहिलोय. पिशा पाहू राहिलो. माकडं रागण पाहू राहिले आता आपल्याकडं. यांच्या मारा मारे पहा ना इथं. या बाई मारा मारे पहा. या बाई याच्या संघ बांधणं करते येते तेव्हा. आब्या अय आब्या मारा मारा करू नको रे.
तू याडवानी करतो बघा. पायो काढा. एवढा मोठा डोंगर आहे. फोन मध्ये पण येत नाही तो डोंगर. तुमचा पण फोटो काढतो नाही. फोटो काढायचा सोनू दीदी इथं चाललाय फोटोशूट. तर इथे फिरत असताना आम्हाला हा बेडूक दिसला. या बेडूकाचे नाव रायना ब्लोमबर्ग असे आहे. इकडे पाय रे, पोच दे नाही. तर या ठिकाणी जे तुम्हाला मोठमोठे दगड खाली पडलेले दिसत आहे ते डोंगराच्या वरतून काही वर्षांपूर्वी खाली घसरून आलेले आहेत. असेच काही छोटे छोटे दगड खाली येत असतात. त्यामुळे वरती प्रशासनाने जाळे लावलेले आहे. कुणाच्याही डोक्यालाही जाऊ नये या कारणाने. तर अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी काही धुकं नव्हतं. आता अर्ध्या तासाच्या ठिकाणी एवढं धुकं तयार झालं आहे की पहा तुम्ही, काही डोंगर दिसत नाही वरती, कुठंच काही दिसत नाही. अजून थोड्या वेळाने इथं डोंगर पण नाही दिसणार आणि हे मंदिर पण दिसत नाही. तर थर्ड पार्ट बघण्यासाठी साईटच आपला आय बटनवर व्हिडिओ दिसत असेल त्याच्यावर टच करा आणि व्हिडिओ बघा.